नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या डेली डोसच्या 25 प्रश्नांना सुरुवात करतोय. तर अमरावतीचा जो लेखापाल कनिष्ठ लेखापालचा पेपर झालेला त्यातले हे प्रश्न आहेत 25 अतिशय महत्त्वाचे. ठीक आहे, सुरुवात करूया. तर 1904 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी त्यांच्या जवळजवळ 200 विश्वासू साथीदारांच्या मदतीने गरज पडल्यास शस्त्रांच्या वापराने ब्रिटिश राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य हिसकावून घेण्यासाठी समर्पित असलेल्या कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली होती आणि हिचंच नामांतर पुढे मित्रमेळा या संघटनेमध्ये झालेलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व कोणता उपक्रम आहे? तर महाॲग्रिटेक प्रकल्प. पुढचा आहे कृष्णा नदी खोऱ्यात स्थित दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दूधगंगा हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा आहे महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलताचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते आहे? तर शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे व ग्रामीण उपजीविका सुधारणे हे या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. पुढचा आहे सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सहस्रकुंड धबधबा हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे प्रमुख प्रवक्ते मुकुंदराव पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या डॅश डॅश या वर्तमानपत्राद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाकडे ब्रिटिश सरकारचे आणि जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर मुकुंदराव पाटील यांचं दिनमित्र हे वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र होतं. पुढचा आहे 26 जानेवारी 2025 रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्यांना पद्मश्री मिळालेला आहे. आपण हा प्रश्न आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिला होता आणि तोच रिपीट झालेला आहे, म्हणजे परीक्षेमध्ये विचारला आहे. ठीक आहे, पुढचा आहे हिमालयीन काराकोरम पर्वतरांगेतील शिखर कोणते? तर काराकोरम पर्वतरांगेतलं K2 हे आपल्या भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. पुढचं आहे भारतातील वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? तर सय्यद अहमद. पुढचा आहे भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सुरुवातीला कोठे बंड केले होते? तर सगळ्यात अगोदर जो बंड झाला होता तो बराकपूरच्या छावणीमध्ये झालेला होता. ठीक आहे, पुढचा आहे सजीवांमध्ये जैव रासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्म रेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात? तर प्रथिने. पुढचा आहे MS PowerPointमध्ये लिखित म्हणजे लिहिलेला मजकूर जो आहे तो कशाच्या मदतीने आपण एका स्लाईडवरून दुसऱ्या स्लाईडवर नेतो? तर कॉपी पेस्ट करत असतो आपण. पुढचा आहे भारतीय संसदेतील अंदाज समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती कशी होते? तर या समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती सभापती त्यांच्या सदस्यांमधूनच करत असतात. पुढचा आहे कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय स्मारके स्थान किंवा वस्तूंचे संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे? तर राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण हे कलम 49 मध्ये सांगितलेलं आहे. पुढचा आहे प्रश्न भारतीय संविधानातील कलम 48 कशा संदर्भात आहे? तर गायी आणि वासरे तसंच इतर दुभत्या आणि जुंपणी योग्य जे गुरं आहेत, जनावरं आहेत त्यांच्या कत्तलीवर बंदी करण्याचे घालण्याचे निर्देश कलम 48 मध्ये दिलेले आहेत. जनावरांची कत्तल थांबवण्यासंबंधात आहे. पुढचा आहे कोणती प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे? तर पश्चिम घाटातील कोणती प्रजाती आहे? निलगिरी तहर नावाची प्रदेशनिष्ठ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात तुरळक होती? तुरळक म्हणजे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला आपल्याला राज्य विचारलेलं आहे. तर अरुणाचल प्रदेश आहे आणि तेच जर केंद्रशासित प्रदेश विचारला असता तर लक्षद्वीप आहे. आता हे जनगणनेचे जे काही प्रश्न आहेत ते आपले अगदी तोंडपाठ झालेले आहेत, कारण एवढे वर्ष झालेत जनगणना होऊन, 10-15 वर्ष झालेत नाही. पुढचा प्रश्न आहे सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर 2025 मधलं अतिशय फेमस असं पुस्तक आहे हे. प्रसिद्ध पुस्तक आहे सोर्स कोड. तर याचे लेखक आहेत बिल गेट्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संस्थेने स्पेडेक्स मोहिमेचे प्रक्षेपण करण्यासाठी कोणत्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला? तर PSLV C60 नावाच्या प्रक्षेपण वाहनाचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कोठे पार पडले? तर 18वे प्रवासी भारतीय अधिवेशन 2025 जे आहे ते भुवनेश्वरमध्ये पार पडलेलं आहे. भुवनेश्वर कुठे आहे?
तर ओडिसामध्ये आहे. ओडिसाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, दाचिंगम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हंगुल या हरणाच्या प्रजातीसाठी दाचिंगम राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पहा, फेब्रुवारी 2025मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची कहाणी सादर करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू दी एजेस या पुस्तकाचं प्रकाशन कुणी केलेलं आहे? तर अमित शहांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. EWS साठी जास्तीत जास्त उत्पन्न मर्यादा किती आहे? तर EWS म्हणजेच या कॅटेगरीसाठी म्हणजे यासाठी पात्रता काय आहे, उत्पन्नाची अट काय आहे? तर 3 लाख रुपये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र स्टुडंट स्टायपेंड स्कीमनुसार 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना किती रुपये मासिक शिष्यवृत्ती स्वरूपात मिळतात? तर 6,000 रुपये. आणि ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर 10,000 रुपये महिन्याला मिळतात. ठीक आहे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.